याद रखना। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्याकडून मुंबईतील आझाद मैदानावरती विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे। सध्या आंदोलनकर्ते आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। नक्की काय मागणी आहे आणि या मागणीसाठी गेली 9 दिवसापासून तुम्ही या ठिकाणी आंदोलन करताय? आमची मागणी एकच आहे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा 6 महिन्याचा कार्यकाळ प्रशिक्षणाचा संपूर्ण पूर्ण झालेला आहे। या 6 महिन्याच्या कार्यकाळामध्ये या प्रशिक्षणार्थ्यांनी सर्व आस्थापनामध्ये एकदम उत्तम काम केलेलं आहे। आता या 6 महिन्यानंतर पुढे काय हा प्रश्न या सर्व महाराष्ट्रातल्या तरुणांना भेडसावतोय। म्हणून राज्य सरकारला आम्ही 9 दिवसापासून विनंती करतोय की आपल्या या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना तुम्ही आता 11 महिन्याची मुदतवाढ द्या आणि स्वरूपी रोजगार द्या आणि मानधनामध्ये 25,000 रुपयाची वाढ करा। शासकीय निमशासकीय सेवेमध्ये 10% आरक्षण द्या आणि टप्प्याटप्प्यानं समायोजन करा। या मागणी करता आम्ही 9 दिवस झाला या आझाद मैदानावर ठिय्या मांडलाय। हजारो, काल 5 ते 10 हजार प्रशिक्षणार्थी मैदानावर होते। काल मुंडन आंदोलन केले, आज जीआरची होळी केली आहे, उद्या सागर बगलेला आम्ही घेराव घालतोय आणि 17 तारखेला मंत्रालयावर आम्ही कूच करणार आहोत आणि मंत्रालयाला घेराव घालणार आहोत। जर आम्हाला मुख्यमंत्री महोदयांना भेटायला वेळ नाही, म्हणतात की मंत्री मंगलप्रभात लोढाजींना भेटा। आम्ही एकदा भेट घेतली ना, तुमच्या लाडक्या भावाची भेट घ्यायला तुम्हाला का लाज वाटते देवेंद्रजी? लाडक्या भावाला तुम्ही आता भेटा, लाडक्या बहिणीला भेटा, लाडक्या बहिणीचा आक्रोश बघा, या लाडक्या भावाचा आक्रोश बघा। बेरोजगार तरुण आज आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा राहिलेला आहे। मला कालपासून 10 प्रशिक्षणे म्हणतायत आम्ही आत्मदहन करणार आहोत विधान भवनापुढे। म्हणजे तुम्ही मारण्यासाठी या राज्याच्या प्रमुखाची जबाबदारी स्वीकारली आहे का? म्हणून या प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळाल्याशिवाय बालाजी पाटील चाकूरकर आणि हे प्रशिक्षणार्थी हे आझाद मैदान सोडणार नाहीत, हे मी सांगू इच्छितो। काही युवा प्रशिक्षणार्थी आपल्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूयात। 6 महिन्याचं जे तुम्ही प्रशिक्षणार्थी ते कुठं पूर्ण केलं होतं? ते मी जिल्हा परिषद शाळा येथे पूर्ण केलंय, वरणपूर येथे। आणि 6 महिन्यासाठीचं प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांनी 5 महिन्याचा GR काढला, त्याच्यामध्ये अटी शर्ती लावल्या, पण ते आम्हाला मान्य नाहीत। आमचं 5 महिन्यासाठी आम्ही कसं रुजू होऊ शकतो त्या जागेवर, आमचा पूर्ण विचार केला पाहिजे त्यांनी। परंतु आता सरकारनं तुम्हाला परत मुदत वाढ देऊन द्यावं असं का वाटतं? कारण की आता 6 महिन्याचं तर तुम्ही पूर्ण केलेलं आहे, दुसरीकडे कुठेतरी नोकरी किंवा असं करण्याचा काही विचार तुम्ही आहेत का? दुसरीकडे नोकरी करण्याचा आमचा काही विचार नाही आहे सर, कारण आम्ही तिथं प्रामाणिकपणे आमचं जेवढं म्हणजे सहकार्य आहे तेवढं आम्ही पूर्ण केलेलं आहे तिथं। आणि त्यामुळं तळमळीनं आम्ही लेकरांना शिकवलेलं आहे, त्यामुळं मुलं सुद्धा आम्हाला सोडायला तयार नाहीत सर। काही महिला युवा प्रशिक्षणार्थी आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। 6 महिन्याचं तुम्ही आता जे प्रशिक्षण होतं तुमचं ते पूर्ण केलं आहे, नक्की शिक्षण तुमचं काय झालं आणि कुठं तुम्ही ते प्रशिक्षण पूर्ण केलंय? माझं MA BEd झालेलं आहे सर, आणि माझे टेट पण क्लिअर आहे, सगळंच आहे, पण फक्त ओपन मुळे आमचं कुठेही काम होत नाही। आणि माझं लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर तालुक्यामध्ये डिग्रस गाव आहे, तिथं मी शिक्षक सहाय्यक म्हणून काम केलेलं आहे। आणि 6 महिन्याच्या कार्यकाळामध्ये आम्ही जे काही काम केलं तिथं आमचे 100% आम्ही पूर्ण प्रयत्न केलेले आहेत। जेवढे सरकारी कर्मचारी काम करतात त्यांच्यापेक्षा 1%, 2% पुढे जाऊन आम्ही ते काम केलेलं आहे। पेंडिंग असलेले काम राहो, विद्यार्थ्यांना आई शिकवण्यापासून आम्ही सगळं काम केलेलं आहोत सर। तरी आमची एवढीच इच्छा आहे की सरकारने आमच्या कार्याची तरी दखल घ्यावी, बाकी कोणती नाही तर आम्ही काय कार्य केलं त्यांची एखादी टीम पाठवावी तिथं, आम्ही आमचा काय प्रयत्न केलाय, किती आमचं प्राधान्य दिलंय, आमचं शिकवण्याची कला बघा, काही बघा, आणि मग नंतर ठरवा की आम्हाला प्रशिक्षणाची गरज आहे का नोकरीची गरज आहे। त्यावरून त्यांना कळेल की आम्हाला खरंच नोकरीची गरज आहे आणि त्यांनी आम्हाला नोकरी दिलीच पाहिजे। आणि असं आमच्या मागण्या केल्यानंतर त्यांनी काय दिला? 5 महिन्याचा GR दिला। GR नाही सर, ते आमच्या स्वप्नाची राख रांगोळी केलेली आहे त्यांनी। 5 महिन्याच्या GR मध्ये काय दिलंय तर 5 महिन्यामध्ये तुम्ही आस्थापनामध्ये काम करा आणि नंतर तुम्हाला त्या सरकारी आस्थापनामध्ये तुम्हाला नोकरीची संधी राहणार नाही, कायमस्वरूपी नोकरीची संधी राहणार नाही। म्हणजे काय हे कायमस्वरूपी राहणार नाही? मग आम्हाला 5 महिन्याचा कार्यकाळ तुम्ही देऊन आमच्यावर उपकार करताय का? नाही, तर तुम्ही आमच्या स्वप्नाचा लिखित GR काढलेला आहे की तुमची स्वप्न आम्ही पायाखाली तुडवली दिलेली आहेत, अशा प्रकारे त्यांनी आम्हाला GR दिलेला आणि आम्हाला तो मान्यच नाही। तुम्हाला जर कायमस्वरूपी नोकरी द्यायची नसेल तर तुम्ही 5 महिन्याचा GR का दिला?
दिला. हा खेळ लावलाय का आमच्या स्वप्नांचा? आम्ही आतापर्यंत शिक्षण घेतलं, कशासाठी शिक्षण घेतलं? का आमची योग्यता नाहीये तिथे? आमची योग्यता आहे म्हणून तुम्ही आम्हाला निवडलंय. तुम्हाला जर कोणालाही घ्यायचं असेल तर तुम्ही कुठल्याही रोडवरचे उचलून आणून घ्यायचं होतं ना. 6 महिने आम्ही टिकलो कारण आमची योग्यता आहे, आम्ही तेवढं लायक आहोत म्हणून तुम्ही आम्हाला तिथं राहू दिलेत. सरकारला एवढंच म्हणायचं आम्हाला 5 महिन्याचा GR नकोय. तुम्हाला द्यायचं असेल तर आम्हाला कायमस्वरूपी रोजगार द्या. आम्हाला अशी खोटी आश्वासनं देऊ नका. आम्हाला ती अजिबात मान्य नाहीत. आणि सरकार काय म्हणतं, पुन्हा पुन्हा येऊ नका. सर, तुम्ही जर पुन्हा पुन्हा येऊ शकतात तर आम्हाला तुम्ही भाग पडायलात की आम्ही पुन्हा पुन्हा यावं. तुम्हाला खरंच जर वाटत असेल की आम्ही पुन्हा येऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही एकच लक्षात ठेवा, तुमच्या हातात आहे आम्हाला पुन्हा सरकारला मला एवढंच म्हणायचंय. सरकार म्हणतंय ना आम्हाला तुम्ही पुन्हा पुन्हा येऊ नका. तर मला एकच म्हणायचं, शासनाने स्वतः ठरवलं पाहिजे की आम्हाला पुन्हा येऊ द्यायचंय का नाही. त्यांनी ठरवलं तर आम्ही नक्कीच पुन्हा येणार नाही. आणि त्यांनी जर आमचा विचार केला नाही तर आम्ही पुन्हा 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 नक्की येऊ. एवढं मला सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांच्यातर्फे मला एवढं सरकारला म्हणायचं. पुन्हा येऊ. आता महिलांसाठी लाडकी बहीण योजना पण सुरू केलेली होती, त्यासाठी आणखी त्या मानधनामध्ये वाढ करण्यात असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, मात्र अद्यापही ते केलं नाही. सर, काय फायदा आहे ते? आमच्या खिशातलं घ्यायलेत आणि आम्हालाच द्यायलेत. फक्त पुरुषांच्या खिशातलं घ्यायलेत आणि बायकांच्या हातात द्यायलेत. हा कोणता न्याय आहे? अगदी बरोबर आहे सर, अगदी बरोबर. तुम्ही शेतमालाला भाव देत नाही, कशाला भाव देत नाही आणि फक्त लाडकी बहीण म्हणून 1,500 हातात ठेवता. हा कुठला न्याय? आम्हाला तो मान्यच नाही. तुम्ही 1,500 देणं बंद करा, पण शेतकऱ्यांचा माल द्या, जे शिकलेले आहेत त्यांना नोकरी द्या. एवढंच आम्हाला म्हणायचंय. आता जर 11 महिन्याचा GR पारित नाही केला तर तुम्ही सर्व प्रशिक्षणार्थ्यांची काय भूमिका असणार आहे? उग्र आंदोलन असणार आहे सर. काय त्यांनी आमच्या पुढे मार्ग काय ठेवलाय? आत्मधन, साम, दंड, भेद हे कोणत्याही लढ्याचे 3 नियम आहेत. आणि अहिंसा आम्ही करून बघितली, लढा केला, मोर्चा काढले, शांततेत आम्ही काय करायचं ते केले. फक्त सरकारला इथून पुढे तीव्रच रूप दिसून येईल. त्यांनी आमची दखल घेतली नाही, आम्ही त्यांना आमची दखल घ्यायला भाग पाडू, कारण ही आमची गरज आहे. आमचा हा कोणता नाद नाही, आमची गरज आहे. आम्हाला खरंच या गोष्टीची गरज आहे. सरकारने फक्त याची दखल घ्यावी, आम्हाला दुसरं काहीच म्हणायचं नाहीये. सरकारने आमच्या प्रश्नाची दखल घ्यावी, दखल घेतली नाही तर अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा खऱ्या अर्थाने या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. कॅमेरामॅन अमित सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.